बर्थ सर्टिफिकेट प्रूफ नहीं है, आधार कार्ड प्रूफ नहीं है, वोटर आईडी कार्ड प्रूफ नहीं है, भाई क्या प्रूफ है फिर? मतलब कमाल की बात है। आधार नागरिकता का प्रमाण नहीं है, पैन कार्ड नागरिकता का प्रमाण नहीं है, वोटर आईडी नागरिकता का प्रमाण नहीं है, पासपोर्ट नागरिकता का प्रमाण नहीं है, तो नागरिकता का प्रमाण है क्या? अब ऐसा लगता है कि आने वाले दिनों में बीजेपी का मेंबरशिप का कार्ड सिटीजनशिप का हो जाएगा। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे पासपोर्ट आहे म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असल्याचा 100% पुरावा आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। पासपोर्ट हा नागरिकत्वाचा कायदेशीर पुरावा नाही। पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही हा वाद सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलाच गाजतोय। खरोखर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर मग नागरिकत्वाचा पुरावा काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। पासपोर्ट हा नागरिकत्वाचा ठोस पुरावा नाही हे अधिकृत वक्तव्य भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने केलंय। 24 जून 2026 रोजी पासपोर्ट सेवा दिनानिमित्त विदेश मंत्रालयाने केलेल्या या विधानामुळे हा वाद निर्माण झालाय। विदेश मंत्रालयाने एका ब्रीफिंग दरम्यान स्पष्ट केलं की भारतीय पासपोर्ट हा प्रामुख्याने एक प्रवास दस्तऐवज आहे। त्याला देशांतर्गत नागरिकत्वाचा अंतिम किंवा ठोस पुरावा मानलं जाऊ शकत नाही। विदेश मंत्रालयाच्या या अधिकृत वक्तव्यापर्यंत तुम्हा आम्हा सर्वांनाच भ्रम होता की आपल्याकडे पासपोर्ट आहे म्हणजे आपल्याकडे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे, असं अनेक सामान्य नागरिकांचा समज असतो की अत्यंत कडक पोलीस पडताळणी आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर मिळणारा पासपोर्ट हा नागरिकत्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे। त्यामुळे सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि आश्चर्य निर्माण झालंय। विदेश मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या विधानानंतर देशात मोठा राजकीय गदारोळ सुरू झालाय। सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि राजकीय नेते कपिल सिब्बल, AIMIM चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या विरोधी नेत्यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे। अब ऐसा लगता है कि आने वाले दिनों में बीजेपी का मेंबरशिप का कार्ड सिटीजनशिप का हो जाएगा, यही दिख रहा है। अब आप देखिए कि सेक्शन 6 सबसेक्शन 2 और सबसेक्शन A पासपोर्ट एक्ट का पढ़ लीजिए। वो क्या कहता है कि पासपोर्ट उसी को दिया जाएगा या नहीं उसको नहीं दिया जाएगा जो भारत का नागरिक नहीं है। जर पासपोर्ट, आधार कार्ड हे फक्त रहिवासी पुरावे मानले जात आहे आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसतील, तर मग एखाद्या सामान्य भारतीय माणसाने स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणता पुरावा दाखवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला है। मोदी सरकार का कहना है कि पासपोर्ट नागरिकता का प्रमाण नहीं है। अगर ऐसा है तो पासपोर्ट इशू करने से पहले जो सरकार जांच करती है, जो पुलिस वाला घर आता है, वो क्यों आते हैं? और क्या इससे ये माना जाए कि हिंदुस्तान का पासपोर्ट गैर हिंदुस्तानियों को भी इशू हो सकता है? मतलब कमाल की बात है। आधार नागरिकता का प्रमाण नहीं है, पैन कार्ड नागरिकता का प्रमाण नहीं है, वोटर आईडी नागरिकता का प्रमाण नहीं है, पासपोर्ट नागरिकता का प्रमाण नहीं है, तो नागरिकता का प्रमाण है क्या? मोदी जी का चरण वंदन। NRC ची भीती। विरोधकांचा असाही आरोप आहे की सरकार भविष्यात देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात NRC लागू करण्यासाठीची ही पूर्वतयारी करत आहे। यावर सरकारचे आणि कायद्याचे काय म्हणणं आहे तेही समजून घेतलं पाहिजे। पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही हा वाद वाढल्यानंतर सरकारने स्पष्ट केलंय की हा कोणताही नवीन नियम नाही, तर तो जुनाच कायदा आहे। पासपोर्ट कायदा 1967 कलम 20 नुसार भारत सरकार सार्वजनिक हितासाठी किंवा विशेष परिस्थितीत परदेशी नागरिकाला किंवा निर्वासितालाही भारतातून प्रवास करण्यासाठी पासपोर्ट किंवा ट्रॅव्हल डॉक्युमेंट जारी करू शकतो। त्यामुळे केवळ पासपोर्ट असणं म्हणजे व्यक्ती भारताचा नागरिक आहे असं होत नाही। नागरिकत्वाच्या पुराव्यासंबंधी न्यायालयाचे काही म्हणणे आहे तेही समजून घेतले पाहिजे। केंद्र सरकारने 2013 मधील मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा हवाला दिलाय, ज्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलंय की पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा असू शकत नाही। पासपोर्ट जारी करण्याचं काम विदेश मंत्रालय करतं, तर देशात नागरिकत्व ठरवण्याचं काम हे गृह मंत्रालयाअंतर्गत येतं। मग नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदेशीर तज्ञांच्या मते भारतात नागरिकत्व हे नागरिकत्व कायदा 1955 अर्थात सिटीजनशिप ऍक्ट 1955 च्या आधारे ठरवलं जातं।
यासाठी जन्म दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा नोंदणी नॅचरलायझेशनद्वारे मिळालेले नागरिकत्व प्रमाणपत्र म्हणजेच सिटिझनशिप सर्टिफिकेट हेच नागरिकत्वाचे खरोखर पुरावे मानले जातात. थोडक्यात सांगायचं तर परदेशात प्रवास करताना भारतीय पासपोर्ट तुमची नॅशनॅलिटी अर्थातच राष्ट्रीयत्व नक्कीच सिद्ध करतो आणि तिथे तो पूर्णपणे वैध आहे. परंतु देशांतर्गत कायदेशीर प्रकरणांमध्ये किंवा नागरिकत्वाच्या वादात त्याला अंतिम पुरावा मानलं जात नाही आणि याच तांत्रिक मुद्द्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आपलं महानगरच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका, ज्यामुळे ताज्या बातम्यांची अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.